नमोबुद्ध माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। बुद्ध आणि त्याचा धम्म आज आपण पुस्तक वाचन करणार आहे। त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल हो हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला। आणि मी आज जे पुस्तक वाचते ते बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्वतःच्या हाताने लेखन केलेले आहे आणि ते मी तुमच्यापर्यंत पोचवते, म्हणून तुम्ही मला सपोर्ट करा आणि खूप सपोर्ट करा। आता बघूया तिसऱ्या भागामधला तिसरा भाग स्टार्ट करूया आपण आता वाचायला। चला, तिसरा भाग समाधी मार्गाचे शिक्षण। आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाने परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाचे समाधीचे माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले। ध्यान मार्गाचे 3 पथ होते। या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधण्यासाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे। एका पथाने नमस्तमते नावाचे श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरील होती, दुसऱ्या पथाचे प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती। या पद्धतीत श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात। श्वास आत घेणे, पूरक, श्वास रोखून धरणे, कुंभक आणि श्वास बाहेर सोडणे, रेचक। तिसरा पथ समाधी या नावाने ओळखला जात होता। अलारा कलाम ध्यान मार्गावरून प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते। अलारा कलामाचे मार्गदर्शनाखाली आपल्याला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले, म्हणून तो अलारा कलामाशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचं शिक्षण देण्याची कृपा कराल का असे त्यांना विचारले। मोठ्या आनंदाने अलारा कलामाने उत्तर दिले। अलारा कलामाने ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले। त्याचे ऐकून 7 सिद्धी होत्या। गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला। त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवण्यावर आणखी शिक्षणासारखे काही आहे काय असे गौतमाने अलारा कलामाचे विचारले। अलारा कलामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच। नंतर गौतमाने अलारा कलामाचे निरोप घेतला। उदक राजपूत नावाचा दुसरा एका योगाविषयी गौतमाने ऐकले होते। अलारा कलामाने जे ध्यानतंत्र शोधले होते त्यापेक्षा वरचे एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती। त्याच्यात तो ध्यानविधी शिकवण्यास आणि समाधी सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला, म्हणून तो उदक राजपुत्राच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला। थोडक्यात काळात उदकाच्या ध्यानविधीच्या 8वी पायरी त्यांनी आत्मसात केली। उदक राजपुत्राची ध्यानविधीने पूर्ण ज्ञान मिळवण्यावर गौतमाने अलारा कलामांचा जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक राजपुत्रालाही विचारला की आणखी काही शिकवण्याजोगे आहे काय, आणि उदक राजपुत्राने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही। अलारा कलाम आणि उदक राजपुत्र हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वाच्या कौशल देशाच्या प्रसिद्ध होते, पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत, त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळावे असा त्यांनी विचार केला। त्याचप्रमाणे गौतम मगध देशात गेला। त्याला असे आढळून आले की त्याच्या ध्यानमार्गाची प्रतिक्रिया जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावरच आधारलेले होते तरी कौशल देशातील प्रचलित प्रतिक्रियेपेक्षा ती निराळी होती।
ही प्रतिक्रिया श्वासोच्छ्वास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम हे प्रतिक्रिया शिकला. श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला, तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण डोक्याच्या सुरीने आपल्याकडे डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ते दुःखदायक प्रतिक्रिया होती. तरी पण मी आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारेच होते. हा आपला पूर्ण व्हिडिओ झाला आहे. तिसऱ्या भागामधला तिसरा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नंबर भूल्या.